नमस्कार। आज तुम्ही बघू शकता की सातत्य 2 दिवस झालं पाऊस चालू आहे आणि 2 दिवस पाऊस चालू असल्या कारणामुळे हे जे नदीचं स्वरूप दिसतंय तुम्हाला, ही नदी नसून हा ओढा आहे आणि हा गेले 10 वर्ष झालं ह्याच वाड्याची हीच परिस्थिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 10 वर्ष झालं गेले आजूबाजूच्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय, प्रशासनाचं काही देखील लक्ष नाही। ह्या रस्त्याने पाठीमागे जाताना 10 गावाचा संपर्क तुटतोय। आम्ही सातत्याने गावकरी म्हणून पाठपुरावा केलाय, पण कोणी आम्हाला सरकार म्हणून काही रिप्लाय दिला नाही। 2-3 सरकार येऊन गेलेत। याच्या आधीचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा आम्ही शेतकरी म्हणून गावकरी म्हणून पाठपुरावा केला। आता सुद्धा नवीन हे सरकार आले, यांचा सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय, पण ह्या रस्त्याचा प्रश्न अजून देखील मिटलेला नाही। या रामसगावची शेतजमीन 70% त्या रोडच्या पलीकडे। अतिशय शेतकऱ्याला जनावरांचा प्रश्न चारायचा असेल ते सुद्धा नेहमी वडा क्रॉस करता येत नाही। अतिशय वाहतं पाणी आणि प्रवाह जास्त असल्यामुळे वड्याच्या पलीकड माणसाला देखील पलीकडे जाता येत नाही आणि सातत्याने या 7 गावाचा संपर्क तुटल्यामुळे त्या 7 गावाला 60 किलोमीटरवरून लांबून जावं लागतंय। आम्ही प्रशासनाला आणि सरकारला पुन्हा एकदा विनंती करतोय की या वड्याच्या रुंदीकरणासाठी शेतकरी तयार आहेत, पण प्रशासन लक्ष घालीत नाही, त्यामुळे हे सातत्याने हा प्रश्न मिटत नाही। तुम्ही पाटबंधाऱ्याचं पाणी ज्यावेळेस येतं त्यावेळेस सुद्धा या रस्त्याची ह्या पुलाची हीच परिस्थिती आहे। या वड्याची या वड्याची हीच परिस्थिती आहे। त्यांना देखील विनंती की त्यांच्या मार्फत योजनेतून या वड्याचं रुंदीकरण खोलीकरणासाठी शेतकरी आजूबाजूचे तयार आहेत। आपण बघू शकता की दरवर्षी जर या शेतकऱ्याचं पीक जात असेल तर त्यांनी करायचं काय? या अनुषंगाने पुन्हा एकदा आम्ही गावकरी म्हणून विनंती करतो की हा प्रश्न कायमस्वरूपी या सरकारने मार्गी लावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।